विरोधी पक्षांच्या सत्याच्या मोर्चाला आता मनसे नेते निघण्यास सुरुवात झाली आहे। सोबत सध्या मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत। सर, काय तुमचा कसा प्रवास असेल? राज ठाकरे हे ट्रेनने जाणार आहेत, तुम्ही देखील सोबत जाणार? आज खऱ्या अर्थाने सत्याचा मोर्चा या नावाचा मोर्चा आमचा निघतो आहे। सन्माननीय महाराष्ट्रातले विरोधी पक्ष म्हणून जे आहेत, पवार साहेब, उद्धव साहेब, राज साहेब, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, NCP, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा सगळ्या पक्षांचा मिळून हा मोर्चा आहे। फॅशन स्ट्रीटपासून सुरू होणार आहे आणि तो मोर्चा CST महानगरपालिका इथे थांबणार आहे। मनसे राज ठाकरे ट्रेनने प्रवास करणार आहेत असं कळतंय? कसं गोष्ट खरी आहे, मी तिकडेच चाललो आहे। आम्ही आता ट्रेननी दादरला जाऊन ट्रेननी 10 वाजता निघणार आहोत आणि चर्चगेटला उतरून आम्ही पुढे तसं निघणार आहोत। पावसाळी वातावरण दिसतंय, मोर्चात देखील पाऊस असेल तर काही बदल होतील रूटमध्ये, कसं काय होईल? आणि आता पाऊस आहे तर त्याला काय, पाऊस हा निसर्गाने दिलेली देण आहे ती, त्यांचाही सन्मान करायला पाहिजेत। आणि शिवाय लोकशाहीचा सन्मान, लोकशाहीचा जागर, संविधानाचा गजर आणि लोकांच्या मतदानाचा सन्मान, तसंच पावसाचा सन्मान आहे तसं लोकशाहीचा मध्ये सन्मानसुद्धा लोकांच्या मतदानात झाला पाहिजे। त्यासाठी मोठे नेते तिथे असणार आहेत, कोण कोण कोणाकोणाची भाषणं होतील त्याबद्दल काही माहिती? साधारणतः पवारसाहेब, उद्धव साहेब, राज साहेब, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात किंवा हर्षवर्धन सकपाळ वगैरे मोठे मोठे नेते सगळे देणार आहेत NCPच्या वेळेस। निवडणुकांमध्ये जो काही घोळ चाललेला आहे, मतदार यादीचा जो काही घोळ आहे, त्याच्या विरोधात हा खरं तर मोर्चा आहे। मात्र आता तुमच्या मोर्चाला भाजप देखील मोर्चा काढून प्रत्युत्तर देते, त्यांचा देखील एक मोर्चा विरोध ते आंदोलन करतात। चांगलं आहे, काय खरं पाहता त्यांनी हीच मागणी केली पाहिजे की निवडणुका निकोप व्हायला पाहिजेत, स्वच्छ झाल्या पाहिजेत, स्वच्छ वातावरणात झाल्या पाहिजे, बोगस मतदार निघून गेले पाहिजेत, खोटे मतदारांचं संपूर्ण विल्हेवाट लावली पाहिजेत आणि मुक्त वातावरणामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत। आम्ही तर निवडणुकीला नाही म्हणतच नाही आहोत। आमचं म्हणणं आहे फक्त मतदार याद्यामध्ये असणारा घोळ आहे, EVMमध्ये असणारा घोळ आहे, हे सगळ्या गोष्टी दूर करा आणि निवडणुका घ्या, आमचं काय अडचण नाही। त्यांच्याच मागण्या असल्या पाहिजेत। आझाद मैदानाच्या दिशेने खरं तर हा मोर्चा आहे, जिथे मोर्चाला अधिकृत परवानगी आहे, मात्र पोलिसांनी परवानगी देणं नाकारलेली आहे। पुढे कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते। वाटतं की आता पोलिसांबरोबर आमची मिटिंग झाली होती, कमिशनर साहेबांबरोबर, त्यांचे अधिकारी सगळे होते। त्याप्रमाणे मिटिंगमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती। त्याप्रमाणे आमचा मोर्चा तर होणारच आहे, भाषण तर होणारच आहे। अजून तरी परवानगी आमच्या हातात आलेली नाही, पण हरकत नाही, त्याच्या पुढे कारवाई कर, माझ्याच नावाचं पत्र मी दिलेलं आहे, त्याच्यामुळे पाहू कारवाई होईल, त्याला कारवाई झाली तर तुमच्यावर कारवाई झाली तर त्याला आम्ही समोर जायला तयार आहोत। बिहारच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे काँग्रेसचं जास्त आपल्याला इथे नेतृत्व दिसत नाहीये। मला वाटतं काँग्रेससुद्धा प्रामाणिकपणे आमच्या सोबत आहेत, इतर पक्षही सोबत आहेत, काय अडचण येते, कारण हा सगळ्यांचा मिळून मोर्चा आहे। संविधान आणि लोकशाही यांच्या रक्षणार्थ असणारा हा मोर्चा आहे। दोनच काँग्रेसचे नेते येणार असल्याचं कळतंय, तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण आता सुद्धा कुठे प्रत्येक नेते तसेच येत असतात, तर मेन नेतेच महत्त्वाचे असतात आणि सामान्य लोकांनी आव्हान आम्ही केलेलं आहे, तुम्ही सहभागी व्हा। जर तुम्हाला या गोष्टीमध्ये तथ्य वाटले तर तुम्ही सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याप्रमाणे लोकांनी आवाहन केलेलं आहे आणि मोर्चा मोठा होईल, त्यामुळे काँग्रेसची लोकंसुद्धा निश्चितपणे येतील याची मला पूर्ण खात्री आहे। थँक्यू। बाळा नांदगावकर होते, ते आता मोर्चाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। इथून पुढे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जातील आणि तिथे राज ठाकरे यांच्यासोबतच ते प्रवास देखील करणार आहेत। मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार होते का नाही याबद्दल खरं तर एक शंकेचं वातावरण होतं, मात्र काँग्रेसचे नेते देखील सहभागी होतील असं इथे आपण बघतोय की बाळा नांदगावकर यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।